Jesus is Lord Ministries, building relationship with God. On Sunday, God gave us a wonderful word, आणि रविवारी देवाने आम्हाला एक सुंदर वचन दिले and I heard many were blessed. आणि मी ऐकले की खूप लोक ह्या वचनाने आशीर्वादित झाले. Even my son wrote a song for that message. आणि माझ्या मुलाने एक गीत लिहिले त्या संदेशासाठी. Amen. आमीन. So if you have not heard, you can take that CD. म्हणून जर तुम्ही रविवारचा संदेश ऐकला नाही तर तुम्ही ते सीडी विकत घेऊ शकता. The message is what a waste. आणि संदेश आहे What is waste? नासाडी म्हणजे काय Or waste. किंवा नाश म्हणजे काय. So hear that message. म्हणून तो संदेश ऐका. You'll be really drawn to the Lord Jesus Christ. तुम्ही खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताकडे आकर्षित होणार. Amen. Amen. God is good देव चांगला आहे all the time. सर्वदा. That's why I feel so happy to say this. म्हणून मला खूप आनंद वाटत आहे असं बोलायला. You know, I told you, Holy Spirit told me आणि तुम्हाला सांगितले पवित्र आत्म्याने that मला in सांगितले heaven, की स्वर्गामध्ये the reason saints praise God, आणि एक कारण आहे जेणेकरून संत लोक देवाची स्तुती करत आहे. the theme is, आणि विषय आहे based on this theme they praise God. आणि ह्या विषयाच्या आधारावर ते प्रभूची स्तुती करतात. It is God is a good God. ती अशी आहे की देव एक चांगला परमेश्वर आहे. Amen. आमेन. Many don't know, आणि खूप लोकांना ठाऊक and नाही they don't relate to Him with this knowledge. आणि ते देवाशी संबंध ठेवत नाही ह्या प्रकारच्या ज्ञानाने. You must have this theme, आणि तुमच्याकडे हा विषय असला पाहिजे the Word of God, देवाचे वचन, based on which you have to have a relationship with God. आणि त्या वचनाच्या आधारावर तुम्ही देवाबरोबर संबंध ठेवले पाहिजे. Amen. आमेन. And the Word is the basis आणि जी वचन आहे ती पातळी by आहे which you can have a relationship with God. जेणेकरून तुम्ही देवाबरोबर संबंध ठेवू शकता. You cannot have a relationship with God if you don't know the Word. आणि तुम्ही देवाबरोबर नातेसंबंध ठेवू शकत नाही जर तुम्हाला वचन ठाऊक नाही. Amen. आमीन. When you know the Word, जेव्हा तुम्हाला वचन you समजतो can have the best relationship with God. तुमच्या अगदी उत्तम नातेसंबंध प्रभू बरोबर होऊ शकतो. You will know that God is good. तुम्हाला समजेल की देव चांगला आहे. Amen. Amen. Whether you see it or not, आम्ही feel it पाहतो or not, किंवा नाही, अनुभव घेतो किंवा नाही, but God is a good God. पण देव एक चांगला परमेश्वर And आहे. on that theme in heaven, आणि throughout त्या- eternity, you will praise and worship Him. आणि स्वर्गामध्ये ह्या विषयाने तुम्ही सार्वकालिकसाठी प्रभूची स्तुती व आराधना करणार. Amen. Amen. You don't know who you are. आणि तुम्हाला ठाऊक नाही की तुम्ही कोण आहात. You're not an ordinary person. तुम्ही एक साधारण सामान्य You were मनुष्य an नाही. ordinary person. तुम्ही एक साधारण व्यक्ती होते When you were natural, जेव्हा तुम्ही नैसर्गिक होते, when you have natural life, जेव्हा तुमच्याकडे नैसर्गिक जीवन you're होतं, ordinary. तुम्ही साधारण होते. But पण when you believe in पण Jesus, जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, God gives you eternal life, देव तुम्हाला सार्वकालिक जीवन देतो, divine life. दैवी जीवन देतो. You are divinely human आणि तुम्ही दैवी रीतीने मानव आहात. because in your spirit, कारण तुमची जी you have आत्मा the आहे, divine life. तुमच्या आत्मामध्ये दैवी God जीवन kind of आहे. life. देव प्रकारचं जीवन आहे. Amen. Amen. You're not ordinary now. तुम्ही आता साधारण नाही. See, many today believe in a religious God. आणि खूप लोक आज एक धार्मिक देवावर विश्वास करतो. You know, they relate to God through religion. आणि ते देवाशी संबंध ठेवत आहेत धर्माने. It means they relate to God based on their performance, आणि त्याचा अर्थ आहे की ते देवाशी संबंध ठेवत आहे त्यांच्या कामगिरीच्या आधारावर based on external things, आणि बाहेरच्या गोष्टींवर based on merit, आणि त्यांची योग्यतावर based on worth, आणि त्यांची लायकीवर based on works, आणि कामावर on आणि self-righteousness. स्वनीतिमत्वावर. That's the way many have a relationship with God. आणि अशा प्रकारे खूप लोक देवाबरोबर नातेसंबंध And that ठेवतात. is the way of religion. आणि ती आहे एक धर्माची मार्ग. People think God is religious. आणि लोकांना वाटत आहे की देव धार्मिक आहे. And my way to God is through religion. आणि माझा मार्ग देवाकडे फक्त धर्माने आहे. And religion is based on performance. आणि जी धर्म आहे कामगिरीवर आधारित आहे. So it's based on their merit. आणि त्यांची योग्यतावर It's आधारित आहे. based on external doings. आणि बाहेरच्या कर्मावर आधारित आहे. Without
transformation of your heart. आणि तुमच्या हृदयामध्ये कुठलाही परिवर्तन न होता. See, religion has got nothing to do with the change of your heart. आणि धर्माला तुमच्या हृदयाच्या परिवर्तन बरोबर काय घेणे देणे Even the नाही. most wicked man can wear white clothes and appear himself to be very religious. आणि एक दुष्ट व्यक्ती देखील एक पांढरा वस्त्र घालू शकतो आणि खूप धार्मिक दिसू शकतो. He can do many good works, आणि तो खूप चांगलं कर्म करू many शकतो social service, आणि खूप सामाजिक कार्य करू but that शकतो. doesn't change his heart. पण ही गोष्टी त्याच्या अंतःकरण बदलत नाही. Amen. आमीन. People are trying to work from outside in, आणि लोक बाहेरून आत काम करायचा प्रयत्न करत but the आहेत. core of man's being, which is totally evil, is his heart. पण जी मनुष्याची जी अस्तित्व आहे, जो त्याच्या हृदय आहे, तो खूपच कपटी आहे. Jeremiah 17:9 says that आणि इर्म्या 17:9 the म्हणत heart is आहे. full of deceit. Who can know it? आणि त्याच्या हृदय पूर्ण कपटाने भरलेलं आहे. कोण त्याला जाणू Only शकतो? God can know it. फक्त देव तुम्हाला जाणू That's why शकतो. God works from inside out. म्हणून देव आतून बाहेर काम करतो. Amen. आमीन. It touches your spirit. आणि तो तुमच्या आत्माला महत्त्व See, देतो. living God life is impossible. आणि देवाचं जीवन जगणे अशक्य आहे. Hello. The expectation of God is too high. आणि देवाची जी अपेक्षा आहे खूप उंच आहे. No man can live. आणि कुणीही मनुष्य देवाच्या अपेक्षापर्यंत जगू शकत नाही. If you come to God's demand जर तुम्ही देवाच्या मागणीकडे of येता, righteousness, नीतिमत्वाची, of holiness, पवित्रताची, it's not possible ही गोष्टी शक्य नाही by your own strength. तुमच्या स्वतःने. That's why God never tells us to live a godly life without Him. म्हणून देव आम्हाला म्हणत नाही की आम्ही एक दैवी जीवन जगले पाहिजे त्याच्याशिवाय. It is the pride of man trying to meet God's demands by his own merit. आणि ही मनुष्याची गर्व आहे की तो देवाची मागणी पूर्ण करायचा प्रयत्न करत आहे त्याच्या स्वतःच्या योग्यतेने. It is not possible. आणि ही गोष्टी शक्य If you नाही. read James 2:10, जर तुम्ही याकोब 2:10 the Bible says, शास्त्र म्हणत आहे, God has eternal law. आणि देवाकडे सार्वकालिक नियम आहे. He says, तो म्हणत आहे, whoever keeps all the laws आणि जो कोणी सर्व नियमाचे पालन करतो of God, देवाची, but पण fails to keep one law, जर तो एकही नियम ठेवायला चुकला, he is guilty of breaking all the laws. तो दोषी आहे पूर्ण नियम तोडण्याविषयी. So it is impossible to live according to God's demand of righteousness, holiness. आणि देवाची नीतिमत्वाची जी मागणी आहे त्या पातळीपर्यंत आपल्याला जगायला अशक्य आहे. Why did God do that? आणि देवाने असं का केले? So that जेणेकरून you don't trust in your own self, तुम्ही स्वतःवर भरोसा करत नाही, but trust in God. पण देवावर भरोसा करता. Amen. Amen. Lord, I cannot. You देव can. करू शकत नाही. Till man comes to that limit आणि जोपर्यंत मनुष्य तो where he मर्यादेपर्यंत येत says, नाही, it is impossible for me, आणि जिथे तो म्हणत आहे मला अशक्य आहे, then he will say, I need God. मगच मनुष्य म्हणेल की मला देवाची गरज आहे. As long as he thinks he can be holy and righteous, he doesn't need God. आणि जोपर्यंत त्याला वाटत आहे की तो पवित्र आहे, नीतिमान आहे, त्याला देवाची गरज नाही. Amen. आमीन. As long as religion, आणि जोपर्यंत धर्म people practice religion, आणि लोक धर्माचा सराव करतात, they don't need God. त्यांना देवाची गरज नाही. They don't need His grace. त्यांना त्याची कृपेची They गरज don't नाही. need His mercy. आणि त्यांना देवाची I दयाची can गरज do नाही. it all. मी एकटा सर्व करू शकतो. You tell me what I should do. आणि तुम्ही फक्त मला बोला मी काय करू. You tell me what is the standard of your holiness and आणि righteousness. तुझी नीतिमत्वाची आणि पवित्रताची पातळी काय आहे मला सांगा, मी I तसं will करतो. do. मी तसं करणार. God says, okay, देव म्हणतो ठीक आहे. say these many laws. आणि एवढं पूर्ण नियम आहे Keep everything. आणि सर्व नियम तुम्ही पाळा. Even if you keep everything, आणि जरी तुम्ही सर्व you ठेवले break one, आणि जर तुम्ही you एक broke तोडले, all. मग तुम्ही सर्व नियम तोडले. अरे हमसे तो नहीं जमने वाला. इसके लिए बोला हमारे पास आओ, मेरा कृपा से होगा, मेरा जीवन से होगा. Amen. Amen. इसके लिए मैं बोलता तुमसे नहीं होगा, तुम मेरे पास आओ, मैं कृपा दूंगा तुमको, और वो कृपा से तुम वैसा रह सकता है. प्रभु का नीतिमान, God kind of righteousness, आणि देव प्रकारची नीतिमत्वता we can live only when God gives us the righteousness of Jesus in us. फक्त आम्ही Makes us तेव्हा righteous. जगू शकतो जेव्हा देव आम्हाला येशू ख्रिस्ताची नीतिमत्वता देतो तेव्हा. Amen. आमेन. It's not your way, आणि ही तुमची मार्ग it नाही, is God's way. ही देवाची मार्ग आहे. There are only two ways. आणि दोनच मार्ग आहे. Either you come Jesus' way, एक तर तुम्ही येशूच्या मार्गाने या that is grace way, आणि ती आहे कृपेच्या or मार्गाने, you come your way. किंवा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मार्गाने या. There's only two ways. दोनच मार्ग आहे. You come through Jesus, तुम्ही येशू you ख्रिस्ताद्वारे come आले, through grace way. मग तुम्ही कृपाच्या मार्गाने आले. He is grace. तो कृपा आहे Grace is a person. आणि कृपा एक व्यक्ती आहे. Amen. Amen. Grace means कृपा म्हणजे acceptance आणि स्वीकृती. freely, though you're not deserving. आणि जरी तुम्ही लायकीचे नाही तरी तुम्हाला मिळत आहे.
Amen. That is grace. आणि हीच कृपा आहे. Jesus accepts you आणि येशू तुमचा स्वीकार as करतो, you are. जसं तुम्ही आहे. Amen. Amen. He doesn't tell you change and come. आणि येशू No. म्हणत नाही की तुम्ही स्वतःला बदलून या. The preachers say that. आणि प्रचारक असं म्हणत आहे, अच्छा हो जाओ, ये मत करो, सिगरेट मत पियो, दारू मत पियो, गाली मत दो, ये मत करो, वो मत करो. The Lord did not put that condition. आणि देवाने प्रभूने असे अट ठेवलेली नाही. Is His unconditional love. ही त्याच्या बिना अटीच्या प्रीती आहे. Amen. Amen. He doesn't put any condition. आणि He doesn't put any तो कुठलाही condition अट ठेवत नाही. for Him to love you. आणि जेणेकरून त्यांनी तुमच्यावर प्रीती केला पाहिजे. No condition. आणि कुठलाही अट नाही. As you are. आणि जसं तुम्ही He आहात loves you. तो तुमच्यावर प्रीती करतो. Amen. Amen. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. So religion feeds our pride. म्हणून जी धर्म आहे आपल्या जे गर्वाला बढवती देतो. I can do it. मी करू शकतो, You cannot do it. तुम्ही करू शकत नाही. Amen. आमेन. That's why you need Jesus. म्हणून तुम्हाला येशूची गरज आहे. If you can do it, you don't need Jesus. जर तुम्ही करू शकत आहे मग तुम्हाला येशूची गरज नाही. And because many don't know this, आणि खूप लोकांना ही गोष्टी ठाऊक नाही, that's why they believe that God is against them when they make mistakes. म्हणून ते असं विचार करत आहे की देव त्यांच्या विरुद्ध आहे जेव्हा ते चुका करतात. They keep on doing something good to God, आणि for ते God. नेहमी काहीतरी चांगलं करत बसत आहे देवासाठी. Because they think that God is perpetually unsatisfied. आणि त्यांना वाटत आहे की देव माझ्याबरोबर पूर्णपणे संतुष्ट नाही. हाँ, कभी भी देखा नहीं करते रहे, नहीं नहीं खुश नहीं, प्रभु कभी भी खुश नहीं, उसको ये दो वो दो, ये दो वो दो. See, the world does that आणि जग असं करतो because they fear. कारण त्यांच्यात भय आहे. God is not satisfied. देव तृप्त होत नाही. Do more, do more, do अधिक more. करा, अधिक करा. This is wrong. आणि ही चुकीचं आहे. This is a wrong belief of God. ही देवाविषयी चुकीच्या श्रद्धा किंवा विश्वास आहे. That's why if you can change what you believe, म्हणून जर तुम्ही जे विश्वास करत आहे ते जर तुम्ही बदलू you शकता, can change your life. तुम्ही तुमच्या जीवनाला बदलू शकता. Amen. आमेन. You know, people don't have boldness to come to God. आणि लोकांकडे धैर्य नाही देवाकडे यायला. They have no boldness त्यांच्याकडे धैर्य नाही, because they are still practicing the Old Testament law कारण ते अजूनही जुना कराराच्या नियमाच्या पालन करत आहे based on their works. त्यांच्या कामाच्या They have आधारावर. not made a transit from the old to the new. आणि ते जुन्यातून नवीन करारात शिरले नाही. They always serve God with fear. आणि ते नेहमी देवाची सेवा करत आहे भीतीने. They have no boldness. त्यांच्यामध्ये They धीटपणा have no नाही. joy. त्यांच्यामध्ये आनंद नाही. You know, one practical thing I have seen आणि एक सकारात्मक गोष्टी मी पाहिल्या of Christians, ख्रिस्ती लोकांची. you can know whether they are in the Old Testament law or the New Testament grace. आणि तुम्हाला कळून येणार की ते जुन्या कराराच्या नियमाखाली आहे किंवा नवीन कराराच्या कृपेखाली आहे. Let me tell you this. आणि तुम्हाला ही गोष्टी Don't be सांगतो offended. आणि नाराज होऊ नका, But this is the thing I have seen. पण ही गोष्टी मी पाहिल्या आहे. When it comes to God, जेव्हा देवाच्या बाबतीत येतो, when it comes to church, जेव्हा मंडीच्या बाबतीत when it येतो, comes to religion, जेव्हा धर्माच्या बाबतीत येतो, they always put a sad face. तुम्ही नेहमी एक उदास चेहरा ठेवतात. Hello? See, when they come to God, oh, Prabhu, see, the moment they come to go, they start crying. आणि ज्या क्षणी ते प्रभू पुढे येतात ते रडायला सुरू करतात. Why? का? I don't understand why. मला कळत नाही का. See, even the translator weeps. आणि जो भाषांतर करणारा आहे तो देखील रडतो. You know, when you see them at home, आणि जेव्हा तुम्ही त्यांना घरी पाहता they're very happy. ते खूपच आनंदी असतात. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. घर में उन लोग अच्छा मजा करता हंसता सब. मैं प्रभु है ना, प्रभु प्रभु. Why you have to cry? आणि तुम्ही का रडले पाहिजे. And people have learned this from आणि the लोक- leaders. आणि लोकांनी हे पुढाऱ्यांपासून ही गोष्टी शिकलेली आहे. People have learned it from the leaders. आणि पुढारींपासून त्यांनी हे शिकले आहे. When they see the leaders crying, जेव्हा ते पाहतात की पुढारी रडत आहे, they think crying speaks of spirituality. आणि त्यांना वाटत आहे रडणे त्यांच्या आत्मिकपणाविषयी दाखवत आहे. दया फेस दिखाया तो प्रभु दया होके देता है. See, that is the understanding. आणि हीच त्यांची समज आहे. तो इसके लिए प्रभु क्यों ना प्रभु दया करा. See, that is the first thing they say. आणि ही प्रथम गोष्टी लोक म्हणत आहे प्रभू माझ्यावर कृपा कर किंवा दया God कर. already showed mercy when he sent Jesus. आणि देवाने पूर्वीच आपल्यावर दया दाखवले जेव्हा त्यांनी येशूला पाठवले. Amen. आमेन. He sent Jesus त्यांनी येशूला पाठवले and he finished his work. आणि येशूने आपलं काम पूर्ण केलं. So you don't cry for mercy. जेणेकरून तुम्ही दयासाठी आता You रडत come नाही, boldly. तुम्ही धैर्याने या It is present. त्याच्या सानिध्यामध्ये. Hebrews 10:19 says आणि that. हिब्री करास 10
19 म्हणत आहे. You know, it's the leaders, the आणि- preachers आणि जर पुढारी जे प्रचारक आहे who showed you आणि ज्याने that तुम्हाला दाखवले being religious or spiritual means you must put a sad face. जर तुम्हाला धार्मिक असायचे आहे किंवा आत्मिक असायचे आहे मग तुम्ही एक उदास चेहरा ठेवले पाहिजे. एक believer को देखा जो हंसता है, ये क्या believer है, हंसता रहता है. See, we think when someone is happy and joyful and smiling, he is not spiritual. आपल्याला वाटतं जर कोणी आनंदी आहे आणि तो स्मित देत आहे हसत आहे मग तो आत्मिक नाही. Those who put a sad, long face जे एक उदास लांब चेहरा ठेवतात and cry for small, small things, आणि लहान लहान गोष्टीसाठी रडतात very spiritual. ते खूपच आत्मिक आहे. This is law. आणि ही नियम आहे This is based on your merit. आणि ही तुमची This योग्यतावर is आधारित आहे based on your self-righteousness. आणि ही तुमची स्वनीतिमत्वतावर आधारित आहे. Amen. Amen. You cannot earn, you cannot buy, you cannot be worthy to receive anything from God. तुम्ही कमवू शकत नाही, By तुम्ही your विकत own. घेऊ शकत नाही आणि तुमच्या लायकीने तुम्ही देवापासून कुठल्याही गोष्टी विकत घेऊ शकत God नाही. loves you as you are. आणि जसं तुम्ही आहे तसंच देव तुमच्यावर प्रीती करतो. Amen. Amen. You don't have to become right, well, better, best for that God to love you. आणि No. तुम्ही खूपच उत्तम झाले पाहिजे, चांगले झाले पाहिजे मगच देवाने तुमच्यावर प्रीती केले पाहिजे असं नाही. God wants to see a smile on your आणि face. देवाला तुमच्या चेहऱ्यावर स्मित पाहायची इच्छा Because आहे. Jesus finished all your work. कारण येशूने तुमचे पूर्ण काम पूर्ण He केलं took the punishment त्यांनी शिक्षा घेतली of our sin. आपल्या पापांची. Amen. Amen. He bore our sickness. त्यांनी आपले आजार He वाहिले bore our curse. आणि आपले शाप वाहिले. Why did all that? आणि येशूने असं का केले? Sir, God wants to see a smile on your face. जेणेकरून देवाला तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित If पाहायची you're इच्छा. still crying, जर अजूनही तुम्ही रडत आहे oh my, then why did Jesus go and suffer so much? मग येशू का जाऊन एवढा त्रास सोसला? Amen. आमीन. You know, religion is very dangerous. आणि धर्म खूपच धोकादायक आहे Practicing the law is very dangerous. आणि नियमाचे पालन करणे खूपच धोकादायक The more आहे. you're under law, the more sin will increase. आणि जितकं तुम्ही नियम खाली असतात तितकं अधिक तुमच्या जीवनात पाप वाढेल. Amen. Amen. Because the law strengthens sin. कारण जे नियम आहे पापाला बल देतो. Amen. आमीन. So, how is our relationship based? आणि आपला नातेसंबंध कुठल्या गोष्टीवर आधारित आहे? Is it based through law which brings fear? आणि ही नियमावर आहे जो भीती आणतो Or is it based on grace which brings freedom, which brings faith, किंवा ती which brings कृपावर boldness? आधारित आहे जी मोकळीकता आणतो, जी धीटपणा आणतो. Amen. Amen. Hello. That is very important. आणि हे अतिशय महत्त्वाचे How is your relationship? अतिशय महत्त्वाचे आहे. तुमचे नातेसंबंध कसे What is आहे? the basis of your relationship? तुमच्या नातेसंबंधाची पातळी काय आहे? Is it based through the law? आणि ती नियमाद्वारे आधारित आहे. If your approach is through the law, जर तुमच्या प्रवेश करणे through नियमशास्त्राद्वारे the law आहे means आणि नियमशास्त्र म्हणजे my doing, माझी कर्मी, my performance. माझी कामगिरी. So, how is your relationship? मग तुमचे नातेसंबंध कशी आहे? It is based on the teaching you have received. आणि ती त्या गोष्टीवर आधारित आहे जे शिकवण तुम्हाला मिळालेले आहे त्या गोष्टीवर. You cannot separate yourself on what you are taught. आणि जे तुम्ही शिकवण घेतलेले आहेत तुम्ही स्वतःला त्या शिकवणापासून वेगळं You करू live शकत by what नाही. you hear. आणि जे तुम्ही ऐकत आहे त्याच्यानेच तुम्ही जगत आहे. As a man thinketh, so he becomes, so is he. आणि जसे एक मनुष्य विचार करतो तसंच तो आहे तसंच तो So your बनतो. living is based on what you're hearing. म्हणून तुमचं जगणं त्या गोष्टीवर आधारित आहे जे तुम्ही ऐकत आहे. What you hear, you believe. आणि जे तुम्ही ऐकत आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास करता. Amen. आमीन. So it's very important what you believe. म्हणून खूपच महत्त्वाचे आहे की तुम्ही कुठल्या गोष्टीवर विश्वास करता. So if you're coming through the law, you'll have fear. जर तुम्ही नियमशास्त्राद्वारे येत आहे तुमच्यात भीती You'll have असेल, no joy. तुमच्यात आनंद नसणार You'll not come boldly to God. Father! आणि तुम्ही धैर्याने येणार नाही आणि बोलणार नाही पिता. You know, as a child, आणि एक लेकरू suppose daddy is a big manager or समजा a- त्याच्या वडील एक मोठा chairman कारभारी of आहे a company. आणि कंपनीचा And sitting in his office. आणि तो त्याच्या कार्यालयात बसला आहे. Anyone who comes must knock and ask that the person who is sitting outside, can I enter? आणि जो कोणी येतो त्यांनी बाहेर जे व्यक्ती बसलेला आहे त्याला विचारूनच आत जाऊ शकतो. You cannot just freely enter. आणि तो असंच कारभाराच्या But the child कार्यालयात जाऊ शकत नाही. पण त्याच्या of जो the लेकरू father, आहे त्या पिताच्या जो लेकरू वो आहे किसको पूछता नहीं. आणि तो Direct कुणालाच दरवाजे पे, विचारत Daddy बोल के नाही. आएगा. आणि आत जाऊन वडील म्हणतो. Amen. आमेन. वो किसको पूछता नहीं, कुछ नहीं. No fear. आणि त्याच्यात कुठलीही भय नसतो. See, this relationship is not based with fear. आणि ही जी नातेसंबंध आहे भीतीवर आधारित नाही. You'll just enter, sit on the daddy's lap.
डैडी पहला बात करो, वो सब बंद करो तुम्हारा काम. See, amen. आमेन. If you have fear, जर that means तुमच्यात भय आहे, it's based on your performance. ही दाखवते ही तुमची कामगिरीवर आधारित आहे. That is why 90% of the Christians are not bold to come to म्हणून God. 90% जी ख्रिस्ती आहे त्यांच्यामध्ये धैर्य नाही देवापुढे Because यायला. of the wrong teachings they have been receiving. कारण जे चुकीचे शिकवण जे त्यांना मिळत आहे त्याच्यामुळे. Change what you hear. आणि जे तुम्ही ऐकत आहे ते बदला. You will change your believing. मग तुम्ही तुमचा विश्वास बदलणार. Your living will change. मग तुमचं जगणं देखील बदलणार. Amen. Amen. Don't expect your living to change unless what you are hearing is right. आणि तुम्ही अपेक्षा करू नका की तुम्ही तुमचे जे जगणे आहे बदलू शकत आहे जोपर्यंत तुम्ही जे ऐकत आहे You know, तो बरोबर नाही The word तोपर्यंत. of God is very powerful. आणि देवाचे वचन खूपच सामर्थ्यशाली In आहे. the Bible, आणि शास्त्रामध्ये God treats the word as a seed. आणि देवाच्या वचनाला एक बी म्हणून समजतो. Hello. God treats the word as a seed. आणि देव वचनाला एक बी म्हणून समजतो. It has the potential आणि त्याच्यामध्ये क्षमता to असते grow वाढण्यासाठी and become big. आणि मोठा व्हायला. Amen. आमेन. You cannot see it. आणि तुम्ही पाहू शकत नाही. If you keep it, you can keep it for years. आणि जर तुम्ही त्या बीला ठेवले तुम्ही वर्षानुवर्ष त्या बीला ठेवू शकतात. You know, they removed the seed from Pharaoh's tomb or somewhere and they sowed that seed. It was 4,000 years old, but they sowed, it grew. आणि फारोच्या कबरेतून त्यांना काय बी मिळाले ती 4,000 वर्षाची होती. आणि मग जेव्हा त्यांनी ते 4,000 वर्षानंतर जेव्हा ते बी पेरले ते बी वाढले. Amen. आमेन. So, you know, everything in this world is come out of seed. आणि प्रत्येक गोष्टी जो ह्या जगात आहे एक बी द्वारे बाहेर आलेली आहे. Do you know this? तुम्हाला ही माहिती आहे. Everything. प्रत्येक गोष्टी. Nothing has come without a seed. आणि कुठल्याही गोष्टी बी शिवाय आलेली नाही. God is not creating anything. आणि देव कुठल्याही गोष्टीच्या निर्माण करत नाही. In Genesis, He created everything उत्पत्तीमध्ये त्यांनी सर्व गोष्टीच्या निर्माण केलं. and He put seed आणि in मग त्यांनी बी plant. ठेवले त्या फळामध्ये किंवा त्या रोपामध्ये. and it has the responsibility to grow. आणि त्याच्यामध्ये ती जबाबदारी आहे वाढण्याची. Even you have come out of a seed. आणि तुम्ही देखील एक बीतून बाहेर आले आहे. Hello. आमेन. Yes. होय. Animals have come out of a seed. आणि जे जनावर आहे ते बी द्वारे Plants बाहेर have आले. come out of seed. आणि जे पक्षी आहे बी Fruits have come out of seed. आणि जे फळ आहे बी द्वारे बाहेर आलेली आहे. It's so powerful. आणि इतका सामर्थ्यशाली आहे. If you don't sow जर तुम्ही seed पेरणी केली in नाही your heart, तुमच्या हृदयामध्ये you will not produce godly results. मग तुम्ही दैवी परिणाम उत्पन्न करणार नाही. The problem with Christians or anyone is this. आणि ख्रिस्ती लोकांबरोबर किंवा कुठल्याही व्यक्तीबरोबर अडचण अशी आहे Your heart is just the soil, तुमचं जे हृदय आहे फक्त माती आहे. just the dirt. फक्त मळ आहे. Anything can grow. आणि तुमच्या हृदयामध्ये कुठल्याही गोष्टी वाढू शकतो. Anything. कुठल्याही गोष्टी. See, the earth does not see what is put in it. आणि पृथ्वी हे गोष्टी पाहत नाही की त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीची पेरणी केली गेली आहे. You put weeds, it will grow weeds. जर तुम्ही काटे कुसले टाकले तर काटे कुठलेच येणार. Amen. आमेन. वो ये नहीं देखता कि अच्छा है क्या बुरा है क्या, वो नहीं देखता है. That's how your heart is. आणि तसंच जसं पृथ्वी आहे तसंच तुमचं हृदय आहे. You sow wrong things, जर तुम्ही चुकीच्या गोष्टीची your पेरणी केली heart will not resist तुमच्या हृदय प्रतिकार करणार नाही. because it has no power to resist. कारण हृदयामध्ये कुठलाही It सामर्थ्य has प्रतिकार power to करा. grow. तर फक्त त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे वाढण्यासाठी. Hello. If you are not sowing the word of God, जर तुम्ही देवाच्या वचनाची पेरणी करत you नाही cannot expect godly results. तुम्ही दैवी परिणामाची अपेक्षा करू शकत नाही. You cannot benefit anything from God आणि देवापासून तुम्हाला कुठलाही लाभ मिळू शकत because नाही. everything is wrapped up in the seed, in the word. कारण प्रत्येक गोष्टी त्या बी मध्ये गुंडाळलेली आहे त्या वचनामध्ये गुंडाळलेली आहे. Amen. आमेन. That's what you hear म्हणून जे तुम्ही ऐकत आहे is very important. ती अतिशय महत्वाची आहे. It is growing. आणि ती वाढत आहे. What is growing? आणि वाढत आहे. What has been sown आणि जी is तुमच्या what you will reap. आणि जे तुम्ही पेरणी केली आहे त्या गोष्टीचीच तुम्ही कापणी करणार आहे. Amen. आमेन. That's why we have to be very careful what you're hearing. म्हणून आपण खूप जपले पाहिजे की आम्ही काय ऐकत आहे. Don't walk with wrong people. आणि चुकीच्या लोकांची संगती धरू नका. It's not just you're hearing it. No, it's like a seed that goes in your heart. आणि असंच नाही की तुम्ही असंच काहीतरी ऐकत आहे पण ती एक बी सारखं आहे जे तुमच्या हृदयात
पडून वाढत आहे. बहुत लोग टीवी ऑन करते हैं, बच्चे लोग देखो देखते रहो, दे डोंट नो दे आर सोइंग इन देयर हार्ट. आणि त्यांना माहिती नाही की ते त्यांच्या हृदयात पेरणी करत आहे. माँ बाप लोग कैसा करते हैं? बिकॉज दे डोंट हैव नॉलेज. कारण आई वडिलांकडे ज्ञान दे नाही पुट द चाइल्ड देयर, आणि ते लेकरूला बसवणार रिमोट दिया, आणि त्यांच्या हाती क्या रिपोर्ट मांगता हो देख. आणि जे पण तुला पाहायचं ते टीव्ही That मध्ये बघ. child is taking in the seed. आणि तो जो लेकरू आहे बी आत घेत आहे. And कल ये ऐसा क्यों हो गया? मान ले मेरा कितना अच्छा बेटा था, कैसा हो गया? कैसा अपने आपने हो गया है. You have put them there and the wrong seeds are being sown in that child's heart. आणि तुम्ही त्यांना तिथे ठेवलेले आहे आणि चुकीच्या बी त्या लेकरूच्या हृदयामध्ये पेरले गेले आहे. You have never cared to put the word in there. आणि तुम्ही कधीच काळजी घेतली नाही की तुम्ही देवाचे वचन त्याच्या हृदयात पेरणी केली पाहिजे. People think no, माँ का प्रेम इतना है ना कि वो अच्छा रास्ते पे जाएगा. No, असं नाही. ऐसा कभी नहीं होता है. Hello, that's the truth. आणि ही सत्य आहे. उल्टा बिगड़ जाते बच्चे लोग. They'll fight and they'll say, अरे कुछ नहीं होता. बोला तुम्हारा मम्मी को बोलेगा, आ बोल मम्मी तेरे कुछ मारेगा. See, हम लोग ने see लाड किया तो ऐसा है. The children take advantage. मग लेकरू फायदा घेतात. वो गाली देगा बच्चे को और माँ बोले मैं तेरा मम्मी को बोलेगा, बोल कुछ नहीं बोलती, मेरा माँ कुछ नहीं बोलती, बहुत लाड करती है, वो तो तुम कुछ मारेगी, वो तुम्हारे बेटा को भी मारेगी, देख कुछ नहीं होता. See, this why मेरा बेटा लाडला है. See, this is the reason. आणि हीच कारण आहे. Hello? Then when they grow big, आणि मग जेव्हा ते मोठे होतात they don't listen. ते ऐकत नाही. They don't listen. ते ऐकत नाही. मेरा बेटा बिगड़ गया है. It's too late. खूप उशीर झालेली आहे. Okay. So there's a big difference between knowing what something says and knowing what it means. आणि एक महान फरक आहे हे गोष्टी जाणायला की एखाद्या गोष्टी काय बोलत आहे आणि एखाद्या गोष्टीचा अर्थ काय आहे. Many know आणि खूप लोकांना ठाऊक आहे what it says, की गोष्टी काय म्हणत but they आहे, don't know what it means. पण त्यांना हे ठाऊक नाही त्या गोष्टीचा अर्थ काय आहे. Millions of Christians all around the world know what the Bible says, आणि अरबो जे ख्रिस्ती आहे पूर्ण जगभर त्यांना माहिती आहे की पवित्र शास्त्र काय म्हणत आहे, but they don't know what it means, पण त्यांना माहिती नाही की पवित्र शास्त्राचा अर्थ काय आहे. because that can be known only by God's Spirit. कारण ही गोष्टी फक्त देवाच्या It आत्माने can आम्ही be जाणू revealed शकतो. by God's Spirit. फक्त देवाच्या आत्माद्वारे ही प्रकट होऊ शकतो. You know, man does not need the enlightening of Holy Spirit of the things of the law. आणि मनुष्याला नियमशास्त्राची गोष्टी जाणण्यासाठी पवित्र आत्माच्या प्रकाशाची गरज नसतो. Because the law was given to the natural man. कारण जी नियम होता नैसर्गिक मनुष्याला देण्यात आली But होती. to understand grace, पण कृपाला समजण्यासाठी you need Holy Spirit's revelation. तुम्हाला पवित्र आत्माच्या प्रकाशाची गरज आहे. Amen. आमेन. You know, to know law is very easy. आणि नियम समजून घ्यायला अगदी सोपा Even the आहे. natural man in the world knows the law. आणि नैसर्गिक मनुष्य जो जगात आहे त्याला देखील नियम माहिती आहे. ये किया तो प्रभु वो देता है, ये नहीं किया तो प्रभु नहीं देगा. You don't need revelation of Holy Spirit for आणि that. तुम्हाला पवित्र आत्माची प्रकटीकरणाची गरज नाही ह्या So गोष्टीसाठी. those who are speaking this kind of message, म्हणून जो अशा प्रकारचा संदेश बोलत आहे उसको revelation नहीं लगता है. त्याला It's very easy. प्रकटीकरणाची गरज Everyone नाही. knows. आणि प्रत्येक लोकांना माहिती आहे. कोई बोलता प्रभु ने ये काम किया ना, मैं बहुत चढ़ाऊंगी. See, they know everything. आणि त्यांना ही गोष्टी माहिती आहे. They don't need Holy Spirit. त्यांना पवित्र आत्माची गरज नाही. Everyone does that. आणि प्रत्येक लोक असं करतात. But grace पण requires कृपा revelation. पण कृपेला प्रकटीकरणाची गरज Amen. असतो. That's why people who are so used to law find it very difficult to understand grace. म्हणून लोकांना ज्यांना नियमशास्त्राची खूप सवय झालेली आहे त्यांना कृपा समजण्यासाठी खूपच They कठीण have never होतं. depend upon Holy Spirit. ते कधीच पवित्र आत्मावर अवलंबून नाही. Amen. Amen. That's why some Christians when they come here, they hear कुछ समझता नहीं, pastor ऐसा क्या बोलता कुछ समझता नहीं. Because they always been in the law. कारण ते नेहमी नियमशास्त्र खाली होते म्हणून. They are accumulating points. आणि ते आपले जी मुद्दा आहे त्याची साठवा करत आहे. चर्च आया 1 point, prayer किया 2 point, fasting किया 3 point. अभी प्रभु दे. Depend on their works. आणि ते त्यांच्या कामावर So आधारित when we आहे. say you don't have to do anything, God accepts you as you are, He loves you as you are. अरे ऐसा कैसा बोलता है pastor? आणि जर आम्ही म्हटलं की तुम्हाला काय करायची गरज नाही, जसं तुम्ही आहे तसंच देव तुमच्यावर प्रीती करत आहे, मग तुम्ही म्हणत आहे असं कसं. God, this pastor is giving freedom to sin. आणि पास्टर आम्हाला स्वतंत्रता देत आहे पाप करायला. That's why Paul said that. म्हणून पौलानी असं सांगितलं. God forbid.
आणि देवाची इच्छा नाही. When someone speaks grace to you, you'll have the same question as in the Bible. आणि जेव्हा कुणी तुम्हाला कृपा बोलतो, तुमच्या मनात पवित्र शास्त्रामध्ये जसं प्रश्न आहे तसंच तुमच्या मनात असं प्रश्न आहे. Many know only half the gospel. आणि खूप लोकांना फक्त अर्धी सुवार्ता माहिती That आहे Jesus died for our sins. की येशू आपल्या पापांसाठी But मरण they don't पावला. know that he rose up. पण त्यांना हे ठाऊक नाही की येशू उठला, That we may walk in the newness of this life. जेणेकरून आम्ही ह्या जीवनाच्या नवीनतामध्ये चालू शकतो. If you're not walking in the new life that God has given you, जर तुम्ही त्या नवीन जीवनात चालत नाही जे देवाने तुम्हाला you know दिलेली आहे, only half the gospel. तुम्हाला फक्त अर्धी सुवार्ता You माहिती just know आहे Jesus died. आणि त्याला माहिती आहे की येशू मेला You don't know he's risen. आणि तुम्हाला माहिती नाही की तो उठला And you have आहे. the life of resurrection. आणि तुमच्यामध्ये पुनरुत्थानाचं जीवन And आहे God wants you to live that life. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही तो जीवन जगला पाहिजे Newness of life. आणि जीवनाची God नवीनता, kind of life. देव प्रकारच्या जीवन Overcoming life. आणि जयवंत जीवन. Amen. We live in a culture आम्ही असं संस्कृतीत राहतो that commends effort. जे म्हणत आहे की जे श्रमाला स्तुती देतात. From childhood we have been told, आणि लहानपणापासून आम्हाला Don't सांगितले give up. गेले आहे तुम्ही आशा सोडू नका don't quit. आणि सोडू नका Keep on trying and आणि- trying and trying आणि सतत तुम्ही प्रयत्न करा until करा you succeed. जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. In the natural world, नैसर्गिक जगामध्ये trying harder is commendable आणि जी खूप मेहनत करणे ही अगदी स्तुतीच्या योग्य आहे and even effective. आणि ती प्रबलशाली देखील आहे. But God's ways are not our ways. पण देवाची मार्ग आपली मार्ग नाही. Sometimes it seems opposite to God. कधी कधी हे देवाच्या विरुद्ध दिसत आहे. In the spiritual, आत्मिक मध्ये trying harder will defeat you. आणि जर आत्मिक मध्ये जर तुम्ही अधिक मेहनत करायचा प्रयत्न केले तर तुम्ही हारून जाणार. Hello? See, in the world it works. आणि जगामध्ये ही काम करतो. In the spiritual it doesn't work. आत्मिक मध्ये ही गोष्टी काम करत नाही. The more you try, आणि जितकं अधिक तुम्ही प्रयत्न the more you'll करणार be defeated. तितकंच अधिक तुम्ही Many have said, पराभूत होणार. Next time पाप नहीं करूंगा. और थोड़ा दिन के बाद वापस किया. Next time मैं कभी ऐसा नहीं करूं. See, the more they try, the more they fail. आणि जितकं अधिक ते प्रयत्न करत आहे तितकंच ते अपयशी होत आहे. Let me give an example आणि तुम्हाला उदाहरण देतो regarding salvation. तारणाविषयी. Can we tell people, आम्ही लोकांना सांगू शकतो का try hard to become a Christian? की तुम्ही खूप मेहनत करा ख्रिस्ती व्हायला. मेहनत करो और फास्टिंग प्रेयर करो तो तुम प्रभु का बच्चा होएगा. Can you tell that? आपण असं बोलू शकतो का? Try hard आणि खूप मेहनत करा to become a Christian. ख्रिस्ती व्हायला Try hard आणि खूप कष्ट to करा become born again. नवीन जन्म मिळवायला. No. नाही. In the natural, try hard that you are born in this world. आणि नैसर्गिकमध्ये खूप मेहनत करा जेणेकरून तुम्ही या जगामध्ये जन्म घेऊ शकता. Jesus said in John 3:3, आणि येशूने सांगितले योहान 3:3 unless you are born again, you cannot enter heaven. आणि जोपर्यंत तुमचा नवीन जन्म होत नाही तोपर्यंत तुम्ही स्वर्गात प्रवेश करू शकत नाही. We cannot try hard to be born again. आम्ही खूप मेहनत करू शकत नाही नवीन जन्म मिळवण्यासाठी. No. नाही. No one is saved by trying hard. आणि कुणाच्या तारण झालेले नाही खूप कष्ट करून. You are not saved trying but trusting. आणि तुमच्या तारण झालेले नाही प्रयत्न करून पण तुमच्या तारण झालेले आहे विश्वास करून. Amen. Amen. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. You are not saved by trying harder and harder. आणि तुम्ही खूप मेहनत करून तुमच्या तारण झालेली नाही. You are saved by trusting. फक्त तुमच्या तारण झालेले आहे विश्वासाने. There is nothing anyone can do to gain salvation. आणि कुठलाही व्यक्ती काहीही करू शकत नाही तारण मिळवण्यासाठी. You can do nothing. तुम्ही काही करू शकत नाही. Hello? So you don't ask anyone to do anything. म्हणून तुम्ही कुणाला सांगू नका तुमच्यासाठी काय करायला. That is the way of the Bible. आणि ही शास्त्राची मार्ग आहे. Because कारण it is already done. कारण ही गोष्टी अगोदरच झालेली आहे. Amen. आमेन. Jesus already finished the work of salvation. आणि येशूने आधीच तारणाचे काम So पूर्ण we केलेलं आहे. don't tell anyone to do anything. म्हणून आम्ही कुणाला सांगत नाही काहीतरी तुम्ही करा म्हणून. You don't have to add anything to the work what Jesus did. आणि येशूने जे काम केलेले आहे त्या कामामध्ये तुम्हाला कुठलाही भर घालायची गरज The Lord नाही. is not waiting. आणि प्रभू वाट पाहत नाही. तुम्हारा भी भर डालो इधर, तुम्हारा भी मेहनत डालो, तुम्हारा अच्छा काम डालो. Salvation. Does he say that? आणि देव असं म्हणतो का? Hello? When did he finish his work? Before आणि- we were even born in this आणि world. येशूने त्याचं काम कधी पूर्ण केलं? तुमच्या जन्म ह्या पृथ्वीमध्ये होण्याच्या पूर्वी. Only one time. फक्त एकदाच Never again. आणि कधीच नाही मग. Amen. आमेन. And can we add a sinner's work to his holy work?
आणि एक पापीच्या कामाला आम्ही पवित्र कामामध्ये भर घालू शकतो का? His work is holy आणि त्याचे काम पवित्र आहे, because Jesus is without sin. कारण येशू निष्पाप He होता. did no sin, he knew no sin. त्यांनी पाप केला नाही, त्याला पाप ठाऊक नव्हता, So his deeds are holy. म्हणून त्याची कृत्य पवित्र आहे. If the tree is bad, the fruit is bad. जर झाड वाईट आहे मग फळ वाईट We आहे. are bad, our fruits are bad. आम्ही वाईट आहे, आमचे फळ देखील But वाईट people of आहे. the world don't know that. आणि जगाच्या लोकांना हे ठाऊक नाही. They are bad, but yet they are thinking their works are good. आणि ते वाईट आहे तरी त्यांना वाटत आहे की त्यांची कर्म किंवा काम चांगली So आहे, you cannot add to the work of salvation. म्हणून तुम्ही तारणाच्या कामामध्ये कुठलाही भर घालू शकत नाही, It will become defiled. मग ती दूषित होणार. Amen. Amen. So Jesus did it even before we were born. आणि येशूने हे काम केले आपल्या जन्म होण्याच्या आधीच, So we are not trying to do anything. म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टी करायचा प्रयत्न करत नाही. It is finished. आणि ही पूर्ण झालेली आहे. In John 19:30, आणि योहान 19:30 Jesus said on the cross, येशूने क्रुसावर सांगितले for everyone, आणि प्रत्येकानं सांगितले To know. हे जाणून घ्यायला, it is finished. आणि पूर्ण झालेली आहे. He was saying तो म्हणत होता that he had successfully paid for everything we will ever need in this life and the life to come. आणि जे आपल्याला कधीच ह्या जीवनात लागणार आहे आणि येणाऱ्या जीवनात लागणार आहे त्या सर्व गोष्टीची त्यांनी पूर्णपणे फेड केलेली आहे. You cannot complete a completed work. आणि एक पूर्ण झालेल्या कामाला तुम्ही आता पूर्ण करू You शकत cannot नाही, finish a finished work. आणि एक समाप्त झालेल्या कामाला तुम्ही समाप्त करू Our शकत नाही. salvation is over. आमची तारण पूर्ण झालेली आहे According to God, आणि our देवानुसार sins are forgiven. आमची पापांची क्षमा झाली आहे. The only thing is we have to believe. आणि एकच गोष्टी आहे की आम्ही विश्वास केला So God पाहिजे. is not condemning anyone's sin. म्हणून देव कुणाच्या पापाला दंडित करत नाही. Not only our sins, फक्त even the आपल्या पाप- unbelievers' sin. He is not condemning. फक्त आपली पाप नाही पण अविश्वासू लोकांची पापाला देखील देव दंडित करत नाही, Because He has paid for every sin. कारण त्यांनी प्रत्येक पापाची फेड केलेली आहे. He is only convicting them to believe in Jesus. फक्त तो त्यांना जाणीव देत आहे येशूवर विश्वास तुम ठेवण्यासाठी. उसके और विश्वास करो, तुम्हारा पाप का ऑलरेडी भरपाई हो गया है. Amen. God is not angry at your sin. आणि देव तुमच्या पापावर रागिष्ट नाही, God judged Jesus for you. आणि देवाने येशूवर न्याय You केला know, that's the तुमच्यासाठी. way the heavenly people will say. आणि असं प्रकारे स्वर्गीय लोक बोलणार. When there's an unbeliever, जो एक अविश्वासू आहे वो डर के आएगा, मैं बहुत पापी. नहीं नहीं, तुम पापी नहीं है. अरे नहीं नहीं, मैं बहुत पाप किया. पाप किया तुम, प्रभु यीशु ने तुम्हें पाप का वेतन भर दिया है. अच्छा ऐसा है क्या? हाँ, तो अभी हम क्या करने? कुछ नहीं करने का. जिसने भरा है उसका नाम जीसस है. वही तुम्हारा उद्धारदाता है. मगर वो क्यों भरा है? वो प्रीति करता तुमसे, इसके लिए. पर हम तो उसको नहीं पहचानता, मगर वो तुमको पहचानता है. अरे प्रेज गॉड, हमको पहचाना. और बाद में मैं पाप किया था, बाद में कभी पाप भर दिया है, बिकॉज ही इज नॉट गोइंग टू डाई अगेन. कारण तो परत मरणार नाही. अच्छा फिर मैं क्या करने का? कुछ नहीं करने का. अरे फिर विश्वास करो उसके ऊपर. Amen. Amen. You believe, तुम्ही विश्वास करा, you receive forgiveness, मग तुम्हाला क्षमाची and you पापाची become क्षमा a child मिळते, of God. आणि मग तुम्ही देवाचे लेकरू होतात. अच्छा उसके बाद तुम विश्वास करने के बाद प्रभु का आत्मा तुम्हारे हृदय में आता है. God kind of life. आणि देव प्रकारच्या जीवन, By that life you become a child of God. आणि त्या जीवनाने तुम्ही देवाचे लेकरू होतात. अरे praise the Lord, it is good news. आणि ही चांगली बातमी आहे. मैं कुछ करने की जरूरत नहीं. नहीं, कुछ फूल फल लाने कोई जरूरत नहीं है. तुम खरीद नहीं सकता है साल्वेशन को. तुम इतना अमीर नहीं है. Amen. Amen. And God is not so poor also. आणि देव इतका गरीब देखील नाही. हाँ, तुम कुछ दे सकता है उसको. जो तुम सोचते का तुम्हारे पास जो नहीं है वो प्रभु के पास नहीं है, ऐसा हो सकता है? नहीं. ओके, ये फ्री है. प्रेज द लॉर्ड. Amen. दैट इज गुड न्यूज. आणि ही चांगली बातमी आहे. Amen. That is good आणि news. ही चांगली बातमी आहे. You don't condemn anyone. You don't condemn anyone. आणि तुम्ही कुणालाही दंडित करत नाही, God is not angry at आणि देव anyone. कुणावर रागिष्ट नाही. Amen. आमेन. Why don't we tell others? मग आम्ही इतरांना का सांगत नाही? You must tell everyone. तुम्ही प्रत्येकानं सांगितले पाहिजे. Jesus has made it very simple. आणि येशूने अगदी सोपं केलेली आहे. Amen. आमेन. Go and tell the world. आणि जगाला जाऊन सांगा, Because the people are preaching, you कारण- don't come, you'll burn in hell, you'll die, you'll do nothing of that sort. आणि लोक प्रचार करत आहे जर तुम्ही आले नाही तर तुम्ही नरकात जळणार, अशी कुठली गोष्टी नाही. Hell is real. आणि नरक खरी आहे, Heaven is real. स्वर्ग खरा आहे, But people are not going to hell for their sins. पण लोक नरकात चालले नाही त्यांच्या पापांसाठी, Because all the sin issue is solved. कारण पूर्ण पापाची जी समस्या आहे ती दूर झालेली आहे. Amen. आमेन. Pastor, इसका मतलब मैं पाप करूं फिर? अब तुम बोलते सब प्रॉब्लम सॉल्व हो गया, इसका मतलब अभी प्रभु ने क्षमा कर दिया, अभी मैं पाप कर सकता है, कुछ डर नहीं.
तो प्रभु फिर भी लव करेगा? यस. होय फिर भी लव करेगा? यस. होय. He'll not get angry? No. तो चिडणार नाही? नाही. मगर ऐसा मैं सीखा नहीं अभी तक. लोग बोलते थे कि नहीं, पाप किया तो पनिशमेंट, पाप किया तो कस, पाप किया तो हेल, पाप किया तो बीमारी देगा प्रभु. नो. असं नाही. हेलो. लॉ पीपल आर शॉक्ड व्हेन दे हियर दिस. आणि नियमशास्त्राच्या लोकांना धक्का बसत आहे जेव्हा ते असं ऐकतात. हाउ कैन यू से दैट पास्टर? आणि तुम्ही असं कसं बोलू शकत आहे पास्टर? If I sin, yet he loves me. आणि मी पाप करतो तरी देव माझ्यावर प्रीती करतो. If he loves the unbelievers having all their sin, आणि जर तो अविश्वासूंवर प्रेम करत आहे त्यांच्या सर्व पाप असून, why will he hate you who have accepted Jesus? आणि देव तुमच्या का द्वेष करणार ज्या लोकांनी येशूचा स्वीकार केला आहे? Amen. आमेन. See, God doesn't punish you for your sin, आणि देव तुम्हाला दंड देत नाही तुमच्या पापांसाठी, but there is consequence पण त्याचा परिणाम असतो which comes from the devil, जो शैतानापासून येतो. because it gives him a legal right to attack you. कारण तुम्ही शैतानाला एक कायदेशीर हक्क देताय तुमच्यावर हमला करायला. Amen. आमेन. It's not God punishing you. आणि ही देव तुम्हाला शिक्षा देत You नाही. open the door, a legal door for the devil to put problems. आणि तुम्ही कायदेशीर शैतानासाठी दार उघडत आहे तुमच्या जीवनात अडीअडचण निर्माण करायला. But don't worry. पण काळजी करू नका. You repent of your sin जेव्हा तुम्ही तुमच्या पापांची and पश्चाताप take करता away the right of the devil. आणि शैतानाचे अधिकार तुम्ही काढून घेतात. Amen. Amen. But if you live in sin, पण जर तुम्ही पापात जगले, then you're giving more time for the devil to work in your life. मग तुम्ही अधिक वेळ देताय शैतानाला तुमच्या जीवनात काम करायला. Secondly, आणि दुसरी गोष्टी, sin will harden your heart. आणि जी पाप आहे तुमच्या हृदयाला कठोर करणार. Means म्हणजे it will rob the desire for God. म्हणजे देवासाठी जी इच्छा आहे त्याची चोरी करणार. It will make you cold. आणि तुम्हाला थंड करणार. It will make you lukewarm. तुम्हाला कोमट करणार. It will rob the desire for you to come to church. आणि तुमच्यामध्ये जी इच्छा आहे मंडळीमध्ये It येण्यासाठी will त्या rob इच्छाची you चोरी your करणार. desire to pray. आणि प्रार्थना करण्याची इच्छाची चोरी You will करणार. lose your confidence. तुम्ही तुमचा आत्मविश्वास Faith गमावणार. gives you confidence. आणि विश्वास तुम्हाला आत्मविश्वास See, देतो. there are these kind of consequences. आणि जर असं प्रकारचा परिणाम आहे, But it is not God. पण ह्याच्यामध्ये देव नाही. It is never God. आणि देव कधीच नसतो. God loves you as you are. आणि जसं तुम्ही आहे तसंच देव तुमच्यावर प्रीती करतो. Amen. आमेन. Isn't this good news? आणि ही चांगली बातमी नाही का? I know what you're hearing is very different from what you hear from others. आणि मला माहिती आहे जे तुम्ही इथे ऐकत आहे ती खूपच वेगळी आहे जे तुम्ही इतरांपासून That's why ऐकत you don't आहे. have joy. म्हणून तुमच्यात आनंद That's why नाही. you don't have boldness. म्हणून तुमच्यामध्ये And धैर्य that's नाही. why Satan takes advantage. म्हणून शैतान तुमचा फायदा घेतो. Amen. आमेन. Forgiveness takes the advantage off from Satan. आणि जी क्षमा आहे शैतानापासून जी फायदा आहे ते काढून घेतो. Unforgiveness gives अक्षमा. advantage to the devil. अक्षमा शैतानाला फायदा देतो. But God is the same. पण देव तर सारखाच आहे. Amen. आमेन. Doesn't the Bible say आणि शास्त्र म्हणत नाही He is the same? तो सारखाच Yesterday, आहे today, and forever. आज काल आणि युगानुयुगसाठी. Amen. आमेन. His love is not depend on you. आणि त्याच्या प्रीती तुमच्यावर आधारित नाही. He is love. तो प्रीती आहे. Amen. Amen. You cannot affect His love. तुम्ही त्याच्या प्रीतीवर You cannot कुठलाही change his परिणाम love. करू शकत नाही. तुम्ही त्याच्या प्रीतीला बदलू You शकत cannot increase His love for you. आणि तुम्ही त्याच्या प्रीतीला तुमच्यावर You cannot व्हायला decrease his love करू for शकत you. नाही. You cannot decrease His love for you. आणि त्याची जी प्रीती आहे तुम्ही कमी करू शकत नाही तुमच्यासाठी. Are you happy? तुम्ही आनंदित आहात. I know it will take time for you to grasp these things. आणि तुम्हाला वेळ लागेल हे गोष्टी समजून घ्यायला. But replace the old covenant. पण जुना कराराची बदली करा. What you have been hearing. आणि जे तुम्ही ऐकत आहे You know, many are praying wrong. आणि खूप लोक चुकीचा प्रार्थना करत आहे. Let me show you from Psalms 51. आणि स्तोत्रसंहिता 51 पासून दाखवतो. Many are praying the Old Testament kind of आणि prayer. खूप लोक जुना कराराची प्रार्थना करत आहे. See, if you open to Psalms 51, जर तुम्ही स्तोत्रसंहिता 51 उघडले 10th verse. आणि 10वा See how वचन David prayed. बघा दाविदाने कसं You प्रार्थना cannot pray that prayer. आणि तुम्ही अशी प्रार्थना करू शकत नाही. Create in me a clean heart. आणि माझ्यामध्ये एक शुद्ध अंतःकरण तयार कर. See, according to the New Testament, आणि नवीन करारानुसार 2 Corinthians 5:17, आणि 2 कोरिन्थियर 5:17 God already has created a new heart. आणि देवाने तुमच्यामध्ये आधीच एक नवीन हृदय दिलेली आहे. Amen. आमेन. If any man is in Christ, he is a new creation. जर कुणीही ख्रिस्तामध्ये आहे तर तो एक नवीन उत्पत्ती He आहे already created new. आणि त्यांनी तुम्हाला आधीच नवीन दिलेली So you आहे. cannot pray the Old Testament prayers. आता तुम्ही जुना कराराची प्रार्थना करू शकत नाही. Hello, did you understand? तुम्हाला हे समजले का? Here is where
Christians are suffering. आणि इथेच ख्रिस्ती लोक त्रास सोसत They आहेत think because it is the Bible, they can say, no, you आणि cannot त्यांना say. वाटत आहे की पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय म्हणून आम्ही असं बोलू शकत आहे, You आम्ही must बोलू know शकत what नाही. belongs to you. आणि तुम्हाला आता समजले पाहिजे आता कुठली गोष्टी तुमची You आहे. are a new covenant person. तुम्ही एक नवीन कराराचे व्यक्ती आहात. Amen. आमेन. See, if you don't know the Bible properly, जर तुम्हाला पवित्र शास्त्र you बरोबर will ठाऊक नाही, suffer. मग तुम्ही त्रास Because the सोसेल, devil will trouble you like कारण anything. शैतान तुम्हाला खूप त्रास देणार. See, people think, no, church mein I am the religion. No. असं नाही की मंडळीमध्ये आले म्हणजे धर्म आहे, असं नाही. चर्च में आया मेरा विश्वास बढ़ रहा है. नो. नाही. कौन सा भी चर्च दिखा, चर्च में गया तो विश्वास बढ़ता है. ऐसा नहीं है. कौन बोला तुमको? You are going to some church and you are hearing wrong. आणि जर तुम्ही कुठल्या मंडळीत जाऊन चुकीचं ऐकत आहे, You are not growing in faith, you are growing in unbelief. तुम्ही विश्वासात वाढत नाही पण अविश्वासात वाढत आहे. Amen. Amen. See, this is the general thought of Christians. आणि ही ख्रिस्ती लोकांची सामान्य विचार आहे. चर्च है ना, क्रॉस दिखा, हाँ चर्च, चलो घुसे, हाँ वचन सुना, बहुत अच्छा लगा. No. असं नाही. Who said that? कोणी तुम्हाला असं सांगितले? That's why majority of the Christians are suffering. म्हणून खूप जे ख्रिस्ती आहे त्रास सोसत See, आहे. Jesus said येशूने in सांगितलं Matthew 16:18, मत्तई 16:18 मध्ये, he told Peter, आणि त्यांनी सांगितले to Peter पेत्राला and to all of us, आणि इतरांना, upon this rock, आणि ह्या खडकावर, upon Jesus, येशूवर, the revelation आणि जी प्रकटीकरण which आहे Paul got, जे पौलाला मिळाले, I am building my church. मी माझ्या मंडळी बांधत Who is आहे. building? कोण बांधत आहे? Jesus is building. येशू मंडळी बांधत आहे. Amen. आमेन. Through the word of grace, आणि कृपेच्या वचनाने, and the devil cannot come. आणि शैतान येऊ शकत If नाही. you are walking in grace, the devil cannot touch you. आणि जर तुम्ही कृपेत काम करत आहे, शैतान तुम्हाला हात लावू शकत If you are नाही. walking in the law, he can touch you. आणि जर तुम्ही नियमशास्त्रामध्ये काम करत आहे, मग तो तुम्हाला हात लावू I शकतो. have seen so many Christians troubled by the devil. आणि मी पाहिले किती ख्रिस्ती लोकांना शैतानाचा त्रास आहे, Born again Christians. आणि नवीन जन्मलेले ख्रिस्ती लोकांना. Why? का? Because they are still in the old covenant. कारण ते अजूनही जुना करारात आहे. You know, in Psalms 127:1, this is what Holy Spirit told me. आणि स्तोत्रसंहिता 1:27-1 मध्ये The Bible says, शास्त्र म्हणत आहे, unless the Lord builds the house, जोपर्यंत प्रभू घर बांधत नाही, those who labor in vain. जे श्रम करत आहे ते व्यर्थ मध्ये श्रम करत आहे. There are many who have gone out to become full-timers. आणि खूप लोक असं आहे जे बाहेर पडले पूर्ण वेळेच्या God सेविका did not करायला. tell them. देवानी त्यांना सांगितले They नाही, love that position. आणि त्यांना ती पद खूप आवडत आहे It's म्हणून. not the Lord that is building. आणि प्रभू बांधत नाही. So those who are building in vain, means their building is zero. Their आणि labor is zero. जे बांधत आहे ते व्यर्थ मध्ये बांधत आहे, आणि त्यांची जी बांधकाम आहे ती शून्य आहे, श्रम शून्य आहे. They may labor for their entire life. आणि ते आपलं पूर्ण जीवनासाठी श्रम करणार, मेहनत करणार, It is their own labor. आणि ही त्यांची स्वतःची मेहनत आहे. God is not in that project. देव त्या प्रकल्प मध्ये नाही. You must know which church you are going. आणि तुम्हाला समजले पाहिजे कुठला मंडळीत तुम्ही जात आहे. You know, I would never take this risk of आणि- coming in the full time unless the Lord told me. आणि मी हा धोका कधीच घेणार नाही पूर्ण वेळेच्या सेविकामध्ये यायला जोपर्यंत प्रभू मला सांगत नाही What is the तोपर्यंत. use of laboring for 40 years and my labor is zero? आणि काय उपयोग 40 वर्षापर्यंत मी श्रम करतो आणि माझी जी श्रम आहे ती शून्य आहे. If the Lord is not there, जर प्रभू नाही my labor is zero. आणि माझी जी श्रम आहे ती शून्य आहे. Who wants to work without wages? आणि कुणाला मजुरीशिवाय काम करायची इच्छा आहे? Amen. आमेन. There are many who think they are full timers, they go out. आणि खूप लोकांना वाटतं ते पूर्ण वेळेच्या सेविकामध्ये आहे म्हणून ते बाहेर पडतात. All their labor and those who are there, their labor is zero. आणि त्यांचे श्रम आणि जे लोक त्याच्या बरोबर आहे त्यांचे श्रम देखील शून्य आहे. Amen. So Amen. you see here, म्हणून इथे आपण पाहिलं David prayed this prayer. दाविदाने अशी प्रार्थना I would केली, have taught you many things from there, आणि इथून मी खूप तुम्हाला गोष्टी शिकवले असते, but not now. पण आता नाही. Because many are praying this kind of prayers. कारण खूप लोक अशी प्रकारची प्रार्थना करत आहे. Do not cast me away. आणि मला माझ्या त्याग करू नका, Do not take away your presence. आणि तुझे सानिध्य काढू नका. You know, the Lord never takes away His presence आणि in the ते New त्याच्या Testament. सानिध्य कधीच काढत नाही नवीन करारामध्ये. Hebrews 13:5, he says, I will never leave you nor forsake you. आणि इब्री करार 13:5 मध्ये त्यांनी सांगितले, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, तुमचा Because त्याग कधीच करणार David नाही. prayed, no, कारण दाविदाने अधिक प्रार्थना केली no. नाही. You see, have you seen this? आणि दाविदाने प्रार्थना केली म्हणून So you असं have to नाही. be careful what is yours. म्हणून तुम्ही जपले पाहिजे तुमची कुठली गोष्टी आहे. I'm not saying the word of God is in error. आणि मी No. म्हणत नाही की देवाच्या वचनामध्ये चूक आहे.
The Old Testament is incomplete, आणि जे जुना करार आहे ती अपूर्ण आहे, but the new is complete. पण नवीन करार पूर्ण आहे. Amen. आमेन. So don't remain there where it's म्हणून- not yet completed. आणि जुना करारात राहू नका जे अजूनही पूर्ण झालेली नाही. So the work is done. म्हणून काम पूर्ण Everything झाले. is finished. प्रत्येक गोष्टीची समाप्ती Today it झाली. is not our works that brings blessings. आणि ही आज आपली काम नाही जे आशीर्वाद It आणतो, is Christ's finished works. आणि ही ख्रिस्ताची पूर्ण झालेली काम आहे. So Christian living is not about doing but believing. म्हणून ख्रिस्ती जी जगणे आहे करण्याविषयी नाही पण विश्वासाविषयी आहे. Believing in what? आणि विश्वास कुठल्या गोष्टीमध्ये? In his finished work on the आणि cross. ख्रिस्ताच्या पूर्ण झालेले जे काम आहे क्रुसावर त्याच्यावर. Under the law we were asked to do. आणि नियमशास्त्राखाली आम्हाला करण्यात सांगितले Under होते. grace it is done. आणि कृपामध्ये गोष्टी झालेली आहे. You cannot mix up both. आणि दोघांचं तुम्ही मिश्रण करू शकत नाही. Many people are mixing up. आणि खूप लोक मिसळत आहे. I am doing and he's also doing. आणि मी He has करत आहे finished आणि it. देव सुद्धा करत आहे. Law and grace mixed. आणि No, you कृपा व cannot. नियमशास्त्र दोघांचे मिश्रण झालेली आहे. No, you have to take one. आणि तुम्ही एकच गोष्टी घेतले पाहिजे. Either you are in the law or you are in the grace. एक तर तुम्ही कृपाखाली आहे किंवा तुम्ही नियमशास्त्राखाली आहे. Amen. Amen. So we are already delivered. म्हणून आमची सुटका If झालेली you have आहे. believed in जर Jesus, तुम्ही येशूवर विश्वास you don't केला, need deliverance. तुम्हाला सुटकेची गरज You नाही. stand a delivered person. तुम्ही एक सुटका पावलेल्या व्यक्ती म्हणून उभे आहात. You are a blessed person. तुम्ही एक आशीर्वादित व्यक्ती आहात. Look at this, even healing. आणि आरोग्याकडे देखील बघा. The work of healing is already done. आणि आरोग्याचे काम आधीच पूर्ण झालेले आहे. Amen. आमेन. Look at salvation. आणि तारणाकडे बघा. Ephesians 2:8. आणि इफ्सिकरास 2:8. For by grace you कारण are saved. कृपेने तुमच्या तारण झालेली Through आहे faith. विश्वासाच्या Not द्वारे. of yourselves. आणि स्वतःहून नाही. It is the gift of God. आणि ही देवाची देणगी आहे. See here. आणि इथे बघा. For by grace you are saved. कारण कृपेने तुमच्या तारण झालेली आहे. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Jesus did not say, I will save you when आणि you येशूने die. सांगितले नाही जेव्हा तुम्ही मरणार मी तुमच्या तारण करणार. You are already saved. तुमच्या अगोदरच तारण झालेली The आहे. moment you receive Him, आणि ज्या क्षणी तुम्ही येशूचा स्वीकार करता salvation is a done deal. तारण एक झालेली गोष्टी आहे. Amen. आमेन. Hello. See, many don't know the word. आणि खूप लोकांना वचन They're ठाऊक not नाही. using the New Testament lens. आणि ते नवीन कराराच्या चष्माचा उपयोग करत You have नाही. to change it now. तुम्ही आता तुमच्या चष्मा बदलले So He पाहिजे. has saved us, called us with a holy calling, the Bible says. आणि त्यांनी आमच्या तारण केलेले आणि एक पवित्र पाचारण्याने त्यांनी आम्हाला बोलवले आहे. So your faith just confirms what God did. आणि तुमचा जी विश्वास आहे फक्त सिद्ध करतो जो देवाने केलेली आहे. Amen. आमेन. I believe it is done. आणि माझा विश्वास आहे काम झालेली आहे. The work of salvation is complete. आणि तारणाचं काम पूर्ण झालेली आहे. Look at this healing. आणि या आरोग्याकडे In बघा. 1 Peter 2:24. 1 पेत्र 2:24. By whose stripes you were healed. आणि ज्याच्या फटक्याने तुम्हाला आरोग्य मिळाले. Look at this. आणि ह्या See, गोष्टीकडे if बघा. I give you all the verses, जर मी तुम्हाला सर्व वचन you will दिले see under grace, आणि तुम्ही बघणार कृपेखाली it is always says done, आणि done, नेहमी done, लिहिलेले done. आहे झालेली आहे झालेली आहे झालेली आहे. It never says He will do. असं म्हणत नाही की करणार आहे. He will heal you. आणि तुम्हाला आरोग्य He will देणार bless you. आहे. तुम्हाला आशीर्वाद He will deliver you. देणार. तुमची सुटका करणार आहे. See, listen to this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. The New Testament tense is changed. आणि नवीन कराराची जी काळ आहे ती बदललेली आहे. Amen. आमेन. सब हो गया है. आणि सर्व झालेली आहे. So that is your position. म्हणून हीच तुमची पद आहे. Victory is yours. विजय तुमची आहे. Jesus already brought it. आणि येशूने ते अगोदरच मिळवून ठेवलेलं Just आहे. maintain it. आणि फक्त तुम्ही ते राखून ठेवा. Amen. Amen. जैसा मैं उस दिन बोला, for a soldier, एक सिपाहीसाठी सिपाही के लिए नया एरिया कॉन्कर करने को बहुत लोग लगता है, मारा मारी लगता है, खून बहाने लगता है. But once a place is conquered and given to you, to एक- just maintain it is very easy. आणि एकदा तुम्हाला जागाच्या ताबा मिळाले आणि तुमच्या हाती ती जागा दिले गेले त्याला राखून ठेवण्यासाठी अगदी सोपा असतो. Most of the messages are go fight, आणि खूप असं संदेश आहे जाऊन तुम्ही लढाई करा go defeat the devil, आणि शैतानाला पराभूत करा go bind the devil, आणि शैतानाला बांधा go do this, go do that, आणि असं करू नका तसं करू नका. जिंका, लड़ाई करा, वो करो. It is always that message. आणि नेहमी असं प्रकारचा संदेश असतो. डेविल को कॉन्कर करो, आणि सिकनेस को शैतानवर मात कॉन्कर करा. करो, मांगो प्रभु से, रो रो के मांगो, दया करो, बोलो आंसू. See, everything is asking us to do. आणि प्रत्येक गोष्टी आम्हाला सांगत आहे करायला. It is never done. आणि असं कधीच म्हणत नाही की गोष्टी So, झालेल्या आहेत. because that everyone is doing,
आणि ह्या गोष्टीमुळे प्रत्येक लोक करत आहे. मी 40 दिवस उपवास करतो, मी रडून सी एव्हरीवन इज ट्राइंग टू डू इट समथिंग. आणि प्रत्येक लोक काहीतरी करायचे प्रयत्न करत आहे. And the greatest offense which I feel is, really this is the great offense. आणि ही महान अडथळा आहे. People cry. लोक I रडत don't know आहे. why. का माहिती This नाही. is a great offense for the gospel. आणि सुवार्थासाठी एक खूपच अपमानाची गोष्टी आहे. They think it is very spiritual. आणि त्यांना वाटत आहे ही खूपच आत्मिक आहे. I have seen at home they are so joyful. आणि खरोखरच ते घरी खूपच आनंदित असतात. मम्मी डैडी अरे मम्मी मजाक भी करें, चर्च है ना प्रभु था, सच से वो प्रभु बोला तो आंसू आता है. क्यों इतना भयानक है क्या हमारा प्रभु, इतना डरावना है? हेलो, why they do like that? ते असं का करतात? Even the translator weeps. आणि जे अनुवाद करणारे आहेत ती देखील रडत आहे. This is driving people into emotions. आणि ती आहे की लोकांना वेगवेगळ्या भावनामध्ये चालवत आहे. When praying for people, आणि प्रार्थना करताना oh प्रभु बघा किती तक, why you have to cry, I don't know. आणि तुम्हाला का रडायची गरज आहे? We are trying to put a sorry face. आम्ही एक उदास चेहरा घालायचा प्रयत्न करतो. ना जैसा हम लोग ऐसा सॉरी फेस किया तो कोई दे दया करेगा हमारे पर. So we seek for दया. आम्ही दयासाठी शोध करत आहे, दयालू चेहरा ठेवून. आमच्यावर दया माया करा प्रभू. See like that it is. Why we have become beggars? आम्ही का भिकारी झाले आहे? Because of the wrong teaching. चुकीच्या शिकवणीमुळे. We have lost confidence. आम्ही आत्मविश्वास We have गमावला. lost boldness. आम्ही धीटपणा गमावलेला आहे. We think we are nothing, zero. आम्हाला वाटत आहे आम्ही काही नाही, आम्ही शून्य आहे. If we come laughingly, प्रभु ने क्या हंस के आ रहा है, हाँ? रोके आने मांगता ना. See, this is our wrong thought. आणि हे आपल्या चुकीचा विचार आहे. The Lord doesn't want that. आणि प्रभूला असं नको. Which father will like? Suppose बच्चा छोटा हो जाए, डैडी बोल के, डैडी का ऐसा रोके आने का, डैडी डैडी डैडी. You will like it? तुम्हाला असा पसंत पडणार का? Will you like it? तुम्हाला पसंत Will पडणार? mothers like it? आईना ही पसंत पडणार बच्चा का? ऐसा नहीं आते, रोके आने मांगता, गिड़गिड़ा के आने मांगता, क्रॉल करके आने मांगता, ऐसा बोलता है. You will never like it. तुम्हाला हे पसंत पडणार नाही. See, this is religion. ही धर्म आहे. Come out of religion. धर्मातून बाहेर निघा. Christianity is not a religion. ख्रिस्तीत्व धर्म नाही. It's a beautiful relationship. हे एक सुंदर नातेसंबंध A आहे. father-child आणि relationship पिता व लेकरूचा नातेसंबंध based आहे. on life, आणि based on believing, आणि विश्वासावर आधारित not on आहे. doing. आणि करणीवर नाही. You will come out of every bondage. आणि मग तुम्ही प्रत्येक बंधनातून बाहेर I'm निघा. telling you, you will live a better life. आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही एक उत्तम जीवन blessed life. एक आशीर्वादित जीवन जगणार. Amen. Amen. Go and tell the Christians. आणि जाऊन ख्रिस्तींना सांगा. Give this message to them. आणि हे संदेश त्यांना Because द्या. 90% of Christians are suffering. कारण 90% ख्रिस्ती त्रास सोसत Not आहे. because of God, आणि देवामुळे नाही, because of their wrong believing. त्यांच्या चुकीच्या विश्वासामुळे. And how did this wrong believing come? आणि ही चुकीचा विश्वास कसं काय Because of the आला? wrong आणि messages चुकीच्या संदेशांमुळे they are hearing जे ते ऐकत from आहे preachers. प्रचारक लोकांकडून. And preachers are doing that to control you. आणि प्रचारक असं करत आहे तुमच्यावर नियंत्रण ठेवायला. If the preacher says, जर प्रचारक बोलतो if you don't come to church, जर तुम्ही मंडळीत आले you नाही cannot be blessed. तुम्ही आशीर्वादित होणार नाही, You will come. तुम्ही येणार. हेलो, तुम लोग सब भाग के आएगा. अगर मैं बोला चर्च में नहीं आए ना, प्रभु का फटका आएगा, हाँ आशीर्वाद नहीं देगा, तुम सब आएगा. है ना? देखो कितने लोग हैं हमारे चर्च में, देखो कैसा है. वो क्यों आया? प्रभु का प्रीति से नहीं, डर से आया. Did you understand this? तुम्हाला हे समजले का? When you come by fear, जेव्हा तुम्ही भीतीने येता your faith won't work. तुमचा विश्वास काम करणार That नाही. is the reason the Christians are always dumb. म्हणून जे ख्रिस्ती लोक आहे नेहमी खाली आहे. इतना फेथफुल, 3 बार मीटिंग में आके जल्दी आके भी कुछ आशीर्वाद नहीं, बीमारी में, तकलीफ में, अड़चन में. Why? का? Because their faith doesn't work where there is fear. Fear is the opposite of faith. आणि त्यांचा विश्वास काम करत नाही जेव्हा त्यांच्यात भीती असतो, कारण विश्वासाच्या विरुद्ध आहे भय. If preachers say, जर प्रचारक म्हणत even आहे if you don't come to church, Jesus loves you. जरी तुम्ही मंडळीत आले नाही तरी येशू तुमच्यावर प्रीती करतो. अरे पास्टर ऐसा मत बोलो, लोग नहीं आएंगे. Hello? So which stand to take? म्हणून कुठला बाजू आम्ही घेतला पाहिजे Which stand I should take? आणि You कुठला tell me. बाजू मी घेतला पाहिजे तुम्ही सांगा. अगर मैं बोला तुम नहीं आया तो भी आशीर्वाद देते, तो तुम नहीं आएगा. That is the truth. आणि ही सत्य But आहे. if I tell you, पण जर मी तुम्हाला you don't सांगतो come, you will get fatka. You आणि will जर come, तुम्ही आले नाही तुम्हाला प्रभूपासून फटका मिळेल. but that's not the truth. पण ही काही सत्य But नाही. I don't care. पण मला काय
फिकर नाही. Why? का? My church is full. माझी मंडळी भरपूर आहे. Whether you live in bondage or sickness. तुम्ही बंधनात आहे किंवा आजारात आहे, But you're coming. पण तुम्ही येत आहे. Hello? But But- if you don't come, पण जर तुम्ही आले नाही, you will not get faith तुम्हाला विश्वास मिळणार नाही, because you're hearing the word. कारण तुम्ही देवाचे वचन ऐकत आहे. Here, I'm sowing the right seed in your heart. इथे मी योग्य बीची पेरणी करत आहे तुमच्या हृदयामध्ये. Amen. आमेन. And whether you see or not, it is growing. आणि तुम्ही ते बी पाहत आहे किंवा नाही, ती बी वाढत It आहे. is growing. ती वाढत आहे. It is growing. ती वाढत आहे. Amen. Amen. When you sow the seed on the ground, जेव्हा तुम्ही जमिनीवर बी पेरता, you cannot see it. तुम्ही त्या बीला पाहू शकत It is नाही, growing. पण ती बी It वाढत is आहे. growing. You ती don't have to do वाढत anything. आणि तुम्हाला काही करायची गरज नाही. The problem is not with the soil. Don't worry. आणि मातीमध्ये काय अडचण नाही. There's no problem with you. आणि Don't worry. तुमच्या बरोबर काय अडचण नाही, चिंता करू नका. It is growing in you. आणि ती तुमच्यात वाढत आहे. But the right seed, आणि पण योग्य बी, that's why you must come. म्हणून तुम्ही इथे आले पाहिजे. Amen. आमेन. Let's all stand up. Give चला आपण glory. उभे राहूया आणि देवाला Hallelujah. गौरव देऊया. ये बच्चा है और इसका माँ वहाँ पर बैठा है. ये क्या? लगातार कलीसिया में आते हैं, विश्वास में परमेश्वर इन्हें बांध रहा है. और ये भाई कहता है कि उसकी माँ ने अभी साक्षी दिया कि गए हफ्ते ये जैसे सुबह उठकर पेपर डालने के लिए जाता है, अपना एजुकेशन पूरा करने के लिए. तो ये पेपर डालने जाते समय एक वहाँ पर डिप्पी था, जिसका हमने अभी लास्ट वीक सुना होगा कि चिंचवाड़ में एक डिप्पी फटने से 3 गाड़ियाँ जल गई और एक व्यक्ति घायल हो गया. वैसा ही डिप्पी, वो कहता है कि जैसे उसने वहाँ से थोड़ा सा क्रॉस किया, पीछे डिप्पी का ब्लास्ट हो गया. भाई कहता है कि केवल उसकी माँ और ये लगातार जो प्रार्थना में विश्वासु है, निरंतर घर से निकलते समय ये प्रार्थना करते, अपने आप को परमेश्वर के हाथ में देते हैं. यही कारण है वो कहते कि इतना बड़ा दुर्घटना होने के बावजूद भी इस बच्चे को कुछ भी हानि नहीं हो गया. प्रभु ने इसे सुरक्षित रखा. इसके लिए इसकी माँ और भाई सारा गौरव प्रभु यीशु मसीह के नाम को देते Praise हैं. God. Hallelujah. Look at this. आणि या गोष्टीकडे बघा. There is benefit. आणि फायदा आहे, There is blessing. आशीर्वाद आहे. Amen. Without God, we can do nothing. We are nothing. आणि देवाशिवाय आम्ही काय करू शकत नाही, आम्ही काही नाही. Don't only come to receive. फक्त प्राप्त करण्यासाठी येऊ नका. Receiving is one of the benefits. आणि प्राप्त करणे ही एक Of our फायदा relationship with आपला God. नातेसंबंध जो देवाबरोबर आहे त्याच्याशी. Amen. आमेन. तू प्यार का सागर सागर दया का तू है. तू प्यार का सागर सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर सागर दया का तू है. Be happy, joyful. आनंदित व्हा. You'll have boldness. Faith gives you joy. तुमच्यामध्ये धीटपणा असणार, विश्वास तुम्हाला The आनंद word of देतो. God will give you boldness. आणि देवाचे वचन तुम्हाला धैर्य देणार. Are you suffering? तुम्हाला त्रास आहे, It is not from God. ही देवापासून Are नाही. you sick? तुम्ही आजारी It's not आहे, from God. देवापासून नाही. Are you poor? तुम्ही गरीब It's आहे, not from God. ही देवापासून नाही, It's from the devil. But शैतानापासून आहे. Jesus defeated the devil. पण येशूने शैतानाला पराभूत तो केले. आज तुमको कौन चाहिए? प्रभु यीशु. Amen. आमेन. Okay. I'll pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Father, I pray for all these wonderful people. You love them. पिता, या सर्व सुंदर लोकांसाठी प्रार्थना करतो, तू त्यांच्यावर प्रीती करतो. The Bible says Jesus loves them. आणि शास्त्र म्हणत आहे येशू त्यांच्यावर प्रीती करतो. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Many may not know आणि खूप लोकांना that माहिती Jesus, नसेल you love them. की येशू तू त्यांच्यावर प्रीती करतो, That's why they live in fear म्हणून ते भीतीमध्ये राहत आहे and bondage. आणि बंधनात राहत आहे.
I break every bondage that the devil has put in Jesus' name. आणि जो बंधन शैतानाने त्यांच्या जीवनात ठेवलेला आहे त्याला तोडून टाकतो येशूच्या Every नावात. deception प्रत्येक फसवणुकी be broken in Jesus' name. तुटले जाऊ दे येशूच्या नावात. Every blockages, प्रत्येक अडथळा hindrances, आणि influences, सर्व प्रभाव, every strongholds, प्रत्येक मजबूत every गड barriers, आणि प्रत्येक every अडथळा interferences, आणि प्रत्येक मध्ये every lying of the devil, आणि शैतानाने प्रत्येक लबाड I pull it down त्याला खाली पाडतो in Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू येशू. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. I remove every barrier now. आणि मी सर्व अडथळा काढतो I rebuke every sickness in your bodies. आणि तुमच्या देहामध्ये प्रत्येक आजाराला मी धमकावतो I talk to every आणि sickness. प्रत्येक आजाराशी मी बोलतो. Leave their bodies now. सोड त्यांच्या देहानं आता In Jesus' name. येशूच्या नावात. Be gone. निघता हो. I declare. मी घोषणा Their करतो body is God's temple. त्यांच्या शरीर देवाचे मंदिर आहे. They belong to God. ते देवाचे आहे. Sickness, you have no right. आजार तुला कुठलाही अधिकार नाही. Get out of their body. निघता हो त्यांच्या शरीरातून Right बाहेर now. आत्ताच In Jesus' name. येशूच्या नावात. Be healed. बरे व्हा All who are sick. आणि सर्व जे आजारी आहे Be healed. बरे व्हा Right now. आत्ताच In Jesus' name. येशूच्या नावात. I bless every organ of your body आणि त्यांच्या शरीराच्या प्रत्येक अवयवांना मी आशीर्वाद देतो that has any sickness, ज्याच्यामध्ये कुठलाही आजार आहे, that is weak, जी अशक्त आहे that is not functioning well. आणि जी बरोबर काम करत नाही, I command it to function well. त्या अवयवांना आज्ञा देतो चांगलं काम करायला. I bless your organs in Jesus' मी तुमच्या name. अवयवांना आशीर्वाद देतो येशूच्या नावात. Amen. आमेन. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू Thank you, येशू. Lord Jesus. धन्यवाद प्रभू Thank you, Lord येशू. Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Every spirit of sadness, प्रत्येक उदासीचा आत्मा, every spirit of depression, प्रत्येक हताशपणाचा आत्मा, every spirit of fear, प्रत्येक भीतीचा आत्मा I command these spirits आणि ह्या आत्म्यांना आज्ञा देतो to leave you now. तुम्हाला सोडून जाण्यासाठी. Leave आता now. निघ बाहेर आता. Leave now. निघ बाहेर आता In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Be gone निघता हो right now. आत्ताच In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू Say येशू. praise you, धन्यवाद प्रभू Jesus. येशू. स्तुती देतो प्रभू Don't येशू. close your heart. आणि तुमच्या हृदय बंद करू Don't नका. close your mind. तुमच्या मन बंद करू नका. If there's any bitterness in your heart, जर तुमच्या हृदयात कुठलाही कडूपणा आहे, pride in your heart, तुमच्या हृदयात गर्व आहे, anything in your heart, तुमच्या हृदयात कुठलाही वाईट गोष्टी it असेल, could hinder ते अडथळा घालू God's शकतो manifestation, देवाच्या प्रकटीकरणाला, God's blessing. देवाच्या God's आशीर्वादाला, healing. देवाच्या आरोग्याला. So forgive everyone. म्हणून प्रत्येकानं क्षमा करा. Remove all bitterness and everything negative things in your heart. प्रत्येक कडूपणा आणि नकारात्मक गोष्टी जे तुमच्या हृदयात आहे ते काढून टाका. It is never God आणि हा देव कधीच नाही who hinders. जो अडथळा घालतो. No, नाही. it is we who hinder. आम्हीच अडथळा घालतो. God never देव hinders. कधीच अडथळा घालत नाही. Remember that. हे लक्षात ठेवा. Now, just forgive everyone. प्रत्येक लोकांना क्षमा करा. Remove all bitterness. प्रत्येक कडूपणा काढा. Forgive everyone. प्रत्येक लोकांना क्षमा करा. Remove all pride. प्रत्येक गर्व काढा. Because pride resists God's work in your life. कारण गर्व देवाचे जे काम आहे तुमच्या जीवनामध्ये Pride त्याचा विरोध resists करतो. God's manifestation in your life. आणि जे गर्व आहे देवाच्या प्रकटीकरणाचा विरोध करतो तुमच्या जीवनामध्ये. Pride is so hidden you will never know it. आणि गर्व इतका लपलेला आहे तुम्हाला समजणार नाही. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभेश. धन्यवाद Be प्रभू. blessed now. आशीर्वादित हो आता Be delivered now. आणि सुटका पावा In आता Jesus' name. येशूच्या Those नावात. who are going through financial problems, जे आर्थिक अडचणीतून जात आहे it is not God. आणि हा देव नाही. No. नाही. God doesn't want you to be poor. देवाची इच्छा नाही की तुम्ही गरीब असले God पाहिजे. doesn't want you to be a beggar. देवाची इच्छा नाही की तुम्ही भिकारी झाले No, पाहिजे. that is नाही. not God's choice. आणि ही देवाची निवड नाही. It is the devil's choice. हा शैतानाची निवड आहे. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. I pray for all those who are going through financial आणि problems. सर्व लोक जे आर्थिक अडचणीतून जात आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. Be released मोकळे व्हा in Jesus' name. येशूच्या नावात. Whatever the blockages the devil has put, आणि कुठलाही अडथळा जो शैतानाने घातला I आहे remove it in Jesus' त्या name. अडथळ्याला मी काढून टाकतो I येशूच्या remove नावात. all interference of the devil in your शैतानाचा life, सर्व अडथळा तुमच्या जीवनातून काढून in टाकतो. your family, तुमच्या कुटुंबामध्ये, in your home, तुमच्या घरामध्ये, in your marriage, तुमच्या विवाहामध्ये, in your workplace, तुमच्या कामाच्या ठिकाणी, in your finances. तुमच्या पैशामध्ये. I remove it in Jesus' आणि name. त्याच्या सर्व अडथळ्यांना मी काढून टाकतो I येशूच्या pull नावात. it down in Jesus' आणि name. त्याला खाली पाडतो येशूच्या Be नावात. blessed. आशीर्वादित हो. Be blessed आशीर्वादित हो in Jesus' name. येशूच्या नावात.